शक्तीपीठ महामार्गासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला कुठलाही फायदा होणार नाही। उलट पक्षी शक्तीपीठ मार्गामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन आणि व्यापारी दृष्टिकोनाला मोठा नुकसान होणार आहे। शक्तीपीठाची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केली आणि त्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे हा भाग एक आहे, परंतु दुसऱ्या भागामध्ये शक्तीपीठ महामार्गाचा नवीन जो नकाशा आलाय त्या नकाशामध्ये शक्तीपीठ मार्ग राधानगरीपर्यंत आलेला आहे आणि राधानगरी मार्गे तो पात्रदेवीपर्यंत शक्तीपीठ मार्ग पोहोचणार आहे। परंतु आपण बघितलं असाल की जर शक्तीपीठ महामार्ग हा पात्रदेवीपासून सुरू झाला तर तो सातारापर्यंत पॅरलर रोड शक्तीपीठ मार्ग राष्ट्रीय महामार्ग पुणे बँगलोरला पॅरलर साताऱ्यापर्यंत आहे आणि साताऱ्यापर्यंत पॅरलर असल्यामुळे साताऱ्यापासून मुंबईला जायला हा रस्ता अधिक सोपेचा होईल। त्यामुळे भविष्यात आम्हाला भीती आहे की मुंबई गोवा मार्गे जे जाणारे लोक आहेत किंवा मुंबई मार्गे किंवा गोवा मार्गे पर्यटनाच्या सिंधुदुर्गात येणारे लोक आहेत, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात न येता पात्रदेवी मार्गे डायरेक्ट एक तर साताऱ्याला जाऊ शकतात किंवा मुंबईवर येणारे लोक हे डायरेक्ट पात्रदेवीमध्ये येऊ शकतात आणि त्यामुळे व्यापारी दृष्ट्या या महामार्गाचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठं नुकसान होणार आहे। त्यामुळे हा महामार्ग खरं तर महामार्गाला आमचा विरोध नाही आहे, परंतु जर हा महामार्ग राधानगरीमध्ये येत असेल आणि 30 किलोमीटर मुख्य गोवा मुंबई मार्गाला तो जोडत असेल तर या महामार्गामुळे कणकवली, कसाल, ओरस, कुडाळ, सावंतवाडी ह्या भागाला ह्याचा फायदा होईल। मालवण वेंगुर्ल्यातले पर्यटक या शक्तीपीठ महामार्गामुळे जिल्ह्यातच राहतील, परंतु जर असा महामार्ग झाला तर मात्र गोव्याला येणारे पर्यटक हे डायरेक्ट गोव्याला जातील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जसं आता आपण बघितलं असाल की अखेर सावंतवाडी शहर बाजूला पडलं मुंबई गोवा मार्गामुळे, तसंच भविष्यात शक्तीपीठ महामार्ग झाला तर भविष्यात आम्हाला भीती आहे की शक्तीपीठ महामार्ग झाला तर कुडाळ, कणकवली, कसाल वगैरे ही जी महामार्गाची शहरं आहेत ती बाजूला पडतील। मालवण आणि वेंगुर्ल्याचा जो पर्यटक आता हळूहळू सुरू झालेला आहे तो सुद्धा बाजूला पडेल आणि लोक डायरेक्ट शक्तीपीठ मार्गाने मुंबई एक्सप्रेस हायवेवरून साताऱ्यावरून डायरेक्ट पात्रदेवीला उतरतील आणि त्यामुळे या शक्तीपीठाचा विचार करताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करावा अशी आमची मुख्यमंत्र्यांना आणि मंत्री महोदयांना आमची विनंती आहे। साहेब, या संदर्भात कालच दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती, ते पण असं म्हणतात की शक्तीपीठ महामार्ग नव्याने करण्यात आलेला आराखडा हा कोकणासाठी अन्याय करणार आहे असं तेही म्हणतात। नाही, त्यांची आता कुठे जमीन असेल किंवा त्यांच्या ह्यांची कुठे जमीन असेल त्या दृष्टीने ते म्हणत असतील, त्यामुळे त्यांच्या विरोधाला कारण गेल्या महामार्ग आणि आताच्या महामार्गामध्ये आंबोलीमध्ये काय मोठा फरक नाही आहे, पण राधानगरीपर्यंत तो महामार्ग आलाय हा मोठा फरक आहे। चंदगड वगैरे काही गावं वगळलेली आहेत, परंतु मी सांगितल्याप्रमाणे जर शक्तीपीठ मार्ग आपण व्यावहारिकदृष्ट्या विचार केला तर एकदा गोव्यातनं बसलेला पर्यटक डायरेक्ट साताऱ्यामध्ये जाईल आणि त्यामुळे आपल्याकडचे हे 3-4 भाग हे होतील। म्हणून शक्तीपीठ महामार्गाचा शिवसेना आमचा विरोध आहे, परंतु व्यापारी महासंघाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पर्यटन व्यावसायिकांनी ह्याचा विचार करावा आणि त्यांनी जर विचार केला त्यांना जर विरोध असेल तर आमचा शिवसेना या संदर्भात रस्त्यावर उतरेल। शक्तीपीठ महामार्ग हा अगदी पत्रादेवीमधून जात होता, परंतु तिथल्या काही सत्ताधाऱ्यांनी त्याला विरोध केला। हा विरोध केल्यानंतर ते काम बंद झालं। त्यानंतर पालकमंत्री असं म्हणतात की अजूनही आम्ही तो ठरवलेला नाही आहे, त्यानंतर आम्ही ग्रामस्थांची चर्चा करून तो प्लॅन नाही, खरं तर आपण बघितलं असाल की शक्तीपीठ महामार्ग याचा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नेमका फायदा काय आहे ह्याचं खरं तर पालकमंत्री किंवा सत्ताधारी मंत्र्यांनी ह्याचा किंवा सत्ताधारी जे खासदार आहेत, आमदार आहेत किंवा हे तरी शक्तीपीठ महामार्गाचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला व्यापारी दृष्ट्या आणि पर्यटन दृष्ट्या काय फायदा आहे याचा पहिला खुलासा करावा आणि नंतर त्यांनी या संदर्भात भूमिका जाहीर करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।